कौशल देशचा प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलिमाल नावाचा दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने माखलेले असत. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक बोट कापून तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलिमाल पडले. अंगुलिमाल हा हिंसा करीत असला तरी त्याचे मूळचे नाव अहिंसक होते. वडिलाचे नाव भग्गव व आईचे नाव मैत्रायणी होते. अंगुलिमाल लहानपणी अतिशय हुशार, बुद्धिमान, शीलवान व आज्ञाधारक विद्यार्थी होता. आचार्य मणिभद्र यांच्याकडे आश्रमात शिक्षण घेण्यासाठी अंगुलिमाल गेला होता. इतर विद्यार्थ्यांपेक्षा मणिभद्र गुरुचा तो आवडता शिष्य बनला होता. इतर विद्यार्थ्यांना हे अहिंसकावरील गुरुचे प्रेम पाहावले नाही. त्यांनी अहिंसकाबद्दल खोटे नाटे गुरुजींजवळ जाऊन सांगितले. रागावलेल्या मणिभद्र गुरुने अंगुलिमालाकडून 1000 माणसाची हत्या करून त्याचा पुरावा सादर करण्याची गुरुदक्षिणा मागितली. आज्ञाधारक अहिंसक लगेच गुरुदक्षिणा कामास लागला. येत्या जात्या वाटसरूची तो हत्या करू लागला. मारलेल्या व्यक्तीच्या संख्येच्या गणनेसाठी मारलेल्यांची करंगडी कापून माळेत ओवत असे. अशा रीतीने हा सदाचारी तरुण दुराचारी बनला, अहिंसकाचा हिंसक बनला. अंगुलिमालाची गुरुदक्षिणा पूर्ण होत आली होती. त्याने 999 लोकांची हत्या केली होती. एकदा तथागत श्रावस्ती येथील जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलिमालास सदाचारी बनविण्याचे ठरविले. आपले चीवर भिक्षापात्र घेऊन अंगुलिमालास शोधण्यासाठी निघाले. 30, 40, 50 लोक सुद्धा त्या जंगलाच्या वाटेने जायला घाबरत असत. त्या जालिनी जंगलाकडे तथागत एकटेच निघाले. अंगुलिमालाने या तपस्व्याला येतानी पाहून त्याला ठार मारण्याचा विचार मनात आला. तलवार घेऊन तो तथागताचा पाठलाग करू लागला. मोठ्याने ओरडून भगवंतांना थांबण्यास सांगितले. भगवंत म्हणतात, अंगुलिमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला सदाचरणाच्या मार्गावर आणण्यासाठी मी आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. अंगुलिमाल भगवंताच्या शब्दांनी भारावल्यासारखा झाला. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला दुष्कर्माचा त्याग करण्याला सांगत आहात, तर मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून धम्म दीक्षेची संघ प्रवेशाची याचना केली. यावर बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि भगवंतांनी त्यास धम्माची दीक्षा दिली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तथागताने आपल्या करुणा बलाने अंगुलिमालास बौद्ध भिक्षू बनविले.